आपण कॉस्टशीटचं एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल आहे द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड्स क्रिस्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग बेंगलोर प्रिपेअर ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट. यामध्ये परचेस ऑफ रॉ मटेरियल 80,000, ऑपरेशनल वेजेस 60,000, डायरेक्ट प्रोडक्शन चार्जेस 8,000, सुपरवायझरी अँड मेंटेनन्स वेजेस 25,000, फॅक्टरी स्पेस रेंट 8,000, शॉप लाइटिंग एक्सपेन्सेस 10,000, थर्मल पॉवर अँड हीटिंग 12,000, फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी बिल 10,000, इंटरनल मटेरियल हँडलिंग 4,000, सिनियर मॅनेजर्स सॅलरी 4,000, बोर्ड सिटिंग फीज 3,000, सन्ड्री ऑफिस कॉन्टिंजन्सीज 1,500, फायनान्शियल ऑडिट फीज 1,000, पेपर अँड ऑफिस सप्लाईज 3,000, कन्झ्युमेबल टूल्स अमोर्टायज्ड 800, कॉर्पोरेट हेडक्वार्टर्स लीज 800, फॅक्टरी वॉटर युटिलिटी 2,000, प्लांट कॅज्युलिटी इन्शुरन्स 2,000, लीगल कन्सल्टेशन फीज 2,000, प्रोडक्ट डिस्प्ले रूम रेंट 2,000, प्लांट अँड इक्विपमेंट डेप्रिसिएशन 4,000, ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चर डेप्रिसिएशन 2,000, ट्रान्सपोर्ट व्हेकल डेप्रिसिएशन 800 रुपये, अनकलेक्टेबल अकाउंट्स रिटर्न ऑफ 400 रुपये, सेल्स डिपार्टमेंट सॅलरीज 2,000, बँक प्रोसेसिंग चार्जेस 200 रुपये, डिस्पॅच व्हॅन रनिंग कॉस्ट 1,500, सेल्स इन्सेंटिव्ह पेमेंट्स 2,000 आणि ग्रॉस सेल्स रेव्हेन्यूज 3,00,000 रुपये. ॲडिशनल इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन यामध्ये ओपनिंग रॉ मटेरियल स्टॉक 12,000, क्लोजिंग रॉ मटेरियल स्टॉक 10,000, ओपनिंग वर्क इन प्रोसेस 20,000, क्लोजिंग वर्क इन प्रोसेस 15,000, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट्स 15,000 आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट्स 18,000 रुपये. यावरून आपणाला कॉस्टशीट तयार करायचे आहे. कॉस्टशीट यामध्ये सर्वप्रथम ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स 12,000, ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल्स 80,000, यामधून वजा होतील क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स 10,000 आणि टोटल येईल 82,000 रुपये, की जे असेल डायरेक्ट मटेरियल्स कन्झ्युम्ड. यामध्ये ॲड ऑपरेशनल वेजेस म्हणजेच डायरेक्ट वेजेस 60,000, ॲड डायरेक्ट प्रोडक्शन चार्जेस 8,000, अशी बेरीज येईल 1,50,000, जे असतील प्राईम कॉस्ट. या प्राईम कॉस्टमध्ये ॲड होतील फॅक्टरी किंवा वर्क्स ओव्हरहेड्स. यामध्ये सुपरवायझरी अँड मेंटेनन्स वेजेस 25,000, फॅक्टरी स्पेस रेंट 8,000, शॉप लाइटिंग एक्सपेन्सेस 10,000, थर्मल पॉवर अँड हीटिंग 12,000, फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी बिल 10,000, इंटरनल मटेरियल हँडलिंग 4,000, कन्झ्युमेबल टूल्स अमोर्टायज्ड 800 रुपये, फॅक्टरी वॉटर युटिलिटी 2,000, प्लांट कॅज्युलिटी इन्शुरन्स 2,000, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड इक्विपमेंट 4,000, असे टोटल फॅक्टरी ओव्हरहेड्स येतील 77,800 रुपये, की जे प्राईम कॉस्टमध्ये ॲड होतील आणि बेरीज येईल 2,27,800 रुपये, की जी असेल वर्क्स कॉस्ट. या वर्क्स कॉस्टमध्ये ॲड होतील ओपनिंग वर्क इन प्रोसेस 20,000 आणि क्लोजिंग वर्क इन प्रोसेस वजा होतील 15,000, अशी टोटल येईल 2,32,800 रुपये, की जे असेल कॉस्ट ऑफ फिनिश्ड गुड्स. यामध्ये ॲड ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजेच कार्यालय व प्रशासकीय खर्च. यामध्ये सिनियर मॅनेजर सॅलरी 4,000, बोर्ड सिटिंग फीज 3,000, सन्ड्री ऑफिस कॉन्टिंजन्सीज 1,500, फायनान्शियल ऑडिट फीज 1,000, पेपर अँड ऑफिस सप्लाईज 3,000, कॉर्पोरेट हेडक्वार्टर्स लीज 800 रुपये, लीगल कन्सल्टेशन फीज 2,000, ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चर डेप्रिसिएशन 2,000, बँक प्रोसेसिंग चार्जेस 200 रुपये, असे टोटल ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स येतील 17,500, की जे कॉस्ट ऑफ फिनिश्ड गुड्समध्ये
ॲड होतील आणि बेरीज येईल 2,50,300 की जे असतील कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड होतील ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट्स 15,000 आणि लेस होतील क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट्स 18,000. असे टोटल येतील 2,47,300 की जे असेल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये ॲड होतील सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, विक्री व वितरण खर्च. या खर्चामध्ये प्रोडक्ट डिस्प्ले रूम रेंट 2,000, ट्रान्सपोर्ट व्हेकल डेप्रिशिएशन 800 रुपये, अनकलेक्टेबल अकाउंट्स रिटर्न ऑफ 400 रुपये, सेल्स डिपार्टमेंट सॅलरीज 2,000, डिस्पॅच व्हॅन रनिंग कॉस्ट 1,500, सेल्स इन्सेंटिव्ह पेमेंट्स 2,000. असे टोटल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स येतील 8,700. ते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये ॲड होतील आणि बेरीज येईल 2,56,000 की जी असेल टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. आपल्याला सेल्स दिलेले आहेत 3,00,000. या 3,00,000मधून कॉस्ट ऑफ सेल्स 2,56,000 वजा होतील आणि वजाबाकी येईल 44,000 की जो असेल प्रॉफिट म्हणजेच बॅलन्सिंग फिगर. थँक्यू.